प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक गोष्टीचा परमेश्वराने उचित असा काळ ठेवलेला आहे. उपदेशक 3 अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीचा समय असतो. हसण्याचा, रडण्याचा, आनंद करण्याचा, शोक करण्याचा, जमा करण्याचा, वाटण्याचा, प्रत्येक गोष्टीचा समय आहे. आणि आपल्या जीवनामध्ये देवबाप आपल्याला सगळ्या प्रकारची संधी देतो आणि जीवनामध्ये अनेक वेळा उत्तम चांगल्या संधी देवापासून आपल्याला प्राप्त होत असते. आणि बऱ्याच वेळा आमच्या जीवनात परमेश्वराने आम्हाला एक चांगली वेळ, चांगला समय दिलेला असतो. आणि कधी कधी आपलं लक्ष जर त्या वेळेकडे नसेल, परमेश्वर त्या परिस्थितीतून, त्या समयामध्ये आमच्याशी काय बोलत आहे याच्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं, तरी कितीतरी वेळा लोकांनी आपल्या जीवनातले आशीर्वाद गमावलेले आहेत. आम्हाला आमचा आत्मा स्थिर ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला आमचं मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला आमची नजर आमच्या देवाकडं स्थिर ठेवणं गरजेचं आहे. आमचं जीवन स्थिर असणं गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर आध्यात्मिक वाढ करायची आहे, आमच्या जीवनात जर आम्हाला प्रभूच्या निकट जाण्याची इच्छा आहे, जर आमचं जीवन आम्हाला वाटतं की प्रभूच्या गौरवाचं असावं, तर आम्हाला आमच्या हातातून वेळ वाया जाऊ द्यायची नाही. आज आम्हाला एक पक्की गोष्ट आमच्या मनामध्ये ठेवायची आहे की आमच्या जीवनामध्ये देवाने दिलेल्या संधीचं आम्हाला सोनं करता आलं पाहिजे. देवाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्हाला अगदी स्थिर टिकून राहायचंय. बायबलमध्ये एक सुंदर असा देवाचा सेवक होऊन गेलेला आहे, ज्याचं नाव होतं शमूएल. पहिले शमूएल 3 अध्याय आणि याच्या 19 वचनामध्ये बायबल सांगतं, 1 सॅम्युएल चॅप्टर 3 वर्स 19. पहिले शमूएल 3 अध्याय 19 वचन. शमूएल वाढत गेला. आमच्या जीवनाचा दृष्टांत आहे. आमच्या जीवनावर देवाची कृपा आहे. आम्हाला देवाची योजना आमच्या जीवनात जी कळालेली आहे, त्या योजनेपासून आम्ही उजवी डावीकडं बिलकुल वळता कामा नये, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आज आपण देवाच्या सानिध्यात एक गोष्ट पक्की समजून घेणार आहोत की येशू ख्रिस्ताने निवड करताना किती शिष्यांना निवडलं? बरं झालं, तुमच्या बायबलमध्ये पण आज हे 12 जे येशूचे शिष्य होते, त्या सर्व शिष्यांनी आपली धाव व्यवस्थित संपवताना सारखी अपॉर्च्युनिटी होती. सर्व शिष्यांना एक प्रकारचंच वचन देण्यात आलेलं होतं. सर्वांना तोच पवित्र आत्मा दिलेला होता. सर्वांवर तीच देवाची कृपा होती. ज्या दिवशी येशू ख्रिस्त पाण्यावर चालला, 12 पैकी एक शिष्य पाण्यावर चालला. काय त्याचं नाव? पेत्र पाण्यावर चालला. त्या दिवशी मचव्यात बसलेल्या बाकीच्या 11 जणांनी पण विश्वास दाखवला असता, तर त्या दिवशी 12च्या 12 शिष्य पाण्यावरती चालले असते. हालेलुया. पण ते मचव्यात बसणं त्यांना बरं वाटलं. एका जागेवरती शांत बसून राहणं त्याला बरं वाटलं. त्यांना हे वाटलं नाही, माझा येशू पाण्यावर चालतो, आमच्या बरोबरचा दास पाण्यावर चालतो, तर त्याची योजना असेल तर आम्ही पण आज चालू शकतो. या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आज आमच्या जीवनात ज्या ज्या संधी आमच्या पुढे उभ्या राहतात, ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज परमेश्वर आमच्यासाठी देतो, त्या संधी आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्या संधीचं आम्ही सोनं केलं पाहिजे. जीवन आणि मरण आपल्या देवाने दोन्ही गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि मग बायबल सांगतं की माझ्या मुला, तुला योग्य निवडून घ्यायचंय, तुला जीवन निवडून घेणं गरजेचं आहे. आज आमच्या समोर अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. जगाकडे एक नजर फिरवली, त्या उंच डोंगरावरून सैतानाने येशू ख्रिस्ताला जगाचं वैभव दाखवलं. अरे जगाचं वैभव कसलं वैभव? येशूने तोपर्यंत रक्त सांडलं नव्हतं. येशूने तोपर्यंत पापापासून लोकांना सुटकेसाठी त्याचं विशेष, त्याचा अनुग्रहाचं काम केलं नव्हतं. आणि वैभव दाखवलं म्हणजे काय दाखवलं? पानाच्या टपऱ्या दाखवल्या असतील, जुगारीच्या अड्डे दाखवले असतील, वाईट गोष्टी दाखवल्या असतील. येशू ख्रिस्ताला जग हवं होतं, पण पापाने बरबटलेलं त्याला नको होतं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांना
लोकांनो, त्या स्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने जग घेतलं नाही. त्याने आपलं स्वतःचं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं. त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध केलं, त्याच्या सामर्थ्याने भरलं. आम्ही जे अशुद्ध होतो, आम्ही जे अयोग्य होतो, आम्ही जे अपात्र होतो, देवाच्या दृष्टीने जे आम्ही शून्यवत होतो, येशूच्या रक्ताने आम्ही धुतलं गेल्यानंतर आमची किंमत जगासमोर उंच झालेली आहे. आमची किंमत देवाच्या नजरेत वाढलेली आहे. आम्ही त्याचे बहुमूल्य असे दास आणि दासी बनलो आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, 12 शिष्यांना प्रत्येक वेळेस सारख्या प्रकारची त्या ठिकाणी देवाची योजना समजून घेण्याचं मन होतं. प्रत्येकासाठी सारख्या प्रकारची देवाची कृपा होती. परंतु या ठिकाणी एक आपण पाहू शकतो की एक जो शिष्य आहे यहुदा इस्करियोत, त्याने गद्दारी केली. त्याने गद्दारी काय केली तर त्याने फक्त किती रुपयांसाठी येशूला विकलं? 30 रुपयांसाठी. एक ती पापी स्त्री, तिचा विचार करा, जिने येशूच्या चरणावरती बहुमूल्य तेल ओतलं, आसवांनी येशूची पावलं भिजवली. त्या बेथानीमध्ये त्या स्त्रीने जे तेल आणलं होतं, अनुमान काढणारे तिथंच बसले होते सगळे. आणि किती रुपयाचं तेल असणार ते? 300 पेक्षा जास्त रुपयाचा असेल. म्हणजे जिला खरी आराधना करायची आहे तिने पैशाकडे बघितलं नाही, पण ज्याला निवडून घेतलं त्याचं लक्ष जगिक गोष्टीकडे, मोहपाशांमध्ये अडकलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज यहुदा इस्करियोत वरती असलेल्या 5 मुख्य जबाबदाऱ्या आपण पाहत आहोत. ऐकता तुम्ही? बरं, यहुदा इस्करियोत वरती काय जबाबदारी होती? मार्क याचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. मार्क चॅप्टर 3 वर्सेस 14 and 15. मार्क 3रा अध्याय 14 आणि 15. हा, तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे. पहिला उद्देश, 12 जणांची नेमणूक केली. जो उद्देश सगळ्या 12 जणांसाठी आहे तोच उद्देश यहुदासाठी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, येशू ख्रिस्ताने यासाठी शिष्यांना निवडलं की त्यांनी माझ्या बरोबर राहावं. हालेलुया. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यांना देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना चर्चचे मेंबर बनवा. त्यांना ख्रिश्चन क्लब मध्ये न्या. बोलत नाही तुम्ही. त्यांना काय बनवा? शिष्य बनवायला सांगितलंय. काय बनवायला सांगितलंय? शिष्य. का शिष्य बनवलं येशूने? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही आज जर देवाचे शिष्य आहात तर देवाची इच्छा आहे की पहिली गोष्ट तुम्ही त्याच्या बरोबर राहावे. म्हणून त्याने तुम्हाला निवडलं आहे. तुम्ही त्याने निवडून तुम्हाला जगात हाकलून दिलं नाही, घरातून बाहेर काढलं नाही. शिष्य बनवण्याचा पहिला उद्देश हा होता की त्या शिष्यांनी येशू बरोबर राहावे. किती दिवस बरोबर राहावे? शिष्यांनी किती दिवस येशू बरोबर राहावे? सदा सर्वदा बरोबर राहावे. फक्त 3.5 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये नाही. बरेच लोक आज सेवेमध्ये या प्रकारचं चुकीचं वर्तन ते दाखवतात. काम असेल का त्यांना देव आठवतो, काम संपलं का काय नाही डॉक्टरनी केलं, काय नाही आमच्या वकिलांनी केलं, काय नाही ते पास्टरच्या प्रेरणेने नाही, ते आम्ही आमच्या जोरावरती केलं, आम्हाला जे करायचं होतं. नको, हे बोलणं चुकीचं आहे, हे वागणं चुकीचं आहे. एकदा देवाने तुमची निवड केली आयुष्यभरासाठी आणि या जीवनानंतर पण देवाचे तुमचे पक्के संबंध प्रस्थापित झालेत. माझ्या बरोबर त्यांनी राहावं प्रभू म्हणतो आणि म्हणून त्या शिष्यांची निवड करण्यात आली. येशूची इच्छा होती यहुदा इस्करियोतने त्याच्याबरोबर राहावं, म्हणून येशूने निवड केलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे, भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. ओल्ड व्हर्जन आहे का बायबलचं? बरं, ठीक आहे. अजून एक ट्रान्सलेशन आहे बायबलचं. बरं, ठीक आहे, मी वाचतो. मार्क याचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे. पहिली गोष्ट त्याच्याबरोबर असण्यासाठी. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलंय रोग बरे करण्याचा. कशासाठी? रोग बरे करण्याचा. तिसरी गोष्ट
व भूते काढण्याचा अधिकार देऊन, ही भूते काढणे ही तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट, उपदेश करण्यास त्यांना पाठवले. 4 गोष्टी या वचनात आपल्याला पाहायला मिळतात. शिष्यांनी आपल्या बरोबर राहावं, शिष्यांनी लोकांना आजारातून मुक्त करावं, शिष्यांनी लोकांमधले भूत काढावेत आणि शिष्यांनी लोकांना उपदेश करावा. या 4 जबाबदाऱ्यांसाठी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना निवडलेलं होतं. या 4ही जबाबदाऱ्या या शिष्यांकडून परमेश्वर पूर्ण करून घेत होता. ज्यावेळेस शिष्यांना कामगिरीवरती पाठवलं, शिष्य तिकडून आले आणि इतके खुश झाले का प्रभू, आम्ही काय करतो, तुझ्या नावाने भूत पण आम्हाला वश होतात, भूत पण आमचं ऐकतात. इथं घरची बायको ऐकत नाही, पण भूत पण आमचं ऐकायला लागलेत. लेकरं ऐकत नाही, पण कोण ऐकतंय, भूत आमचं ऐकायला लागलेत. तुझ्या नावात सामर्थ्य आहे, तू आम्हाला अधिकार दिलाय, त्या अधिकाराने आम्ही प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे भूत पण आम्हाला वश होत आहेत, भूत आमचं ऐकत आहेत. प्रभूला धन्यवाद. आणि मग प्रभूने त्यांना सांगितलं की तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिले, देवाची तुम्हाला ओळख आहे याचा तुम्ही जास्त आनंद करा. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या लोकांनो, देवाच्या निवडलेल्या संतगणांनो, रोग बरे करणे, भूत काढणे आणि उपदेश करणे. उपदेश म्हणजे काय? लोकांना संदेश सांगणे. संदेश कशासाठी असतो? आत्मिक उन्नतीसाठी. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. संदेश कधीच कोणाला खुश करण्यासाठी नसतो. जुन्या करारातले सेवकगण पहा, आहे की नाही? एलियाने ज्यावेळेस ऐकलं की राजा वरून माडीवरून म्हणजे खिडकीतून खाली पडलाय, एलियाने एकदम खरा संदेश देऊन टाकला जासूदांना, जा राजाला सांगा तू मरणार आहेस. हालेलुया. यशाने संदेश दाबून ठेवला का? हिजकियाला संदेश द्यायचा होता, संदेश त्यांनी अडवला का? त्यांनी खरा संदेश देऊन टाकला. हिजकिया, निर्वानिरव कर, आपलं गाठोडं बांधून घे, कारण आता तू मरणार आहेस. खरा संदेश. खरे संदेश ते कधीच लोकांना आनंद देण्यासाठी संदेश देत नाहीत, तर ते त्यांच्या स्वर्गीय बापाला आनंदी करण्यासाठी संदेश देतात. जो निरोप दिलाय देव बापाने, हा निरोप आहे देवाचा. हालेलुया. हा निरोप जसाच्या तसा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मुंबईमध्ये एका व्यक्तीने 2 बायका केल्या. किती? आपल्या बारामतीत असं होत नाही म्हणून प्रभूला धन्यवाद, आमच्या इकडे झालंय. तो व्यक्ती चर्चला आला, प्रभूची स्तुती असो. आणि मी प्रश्न विचारल्यानंतर, बंधू असं का केलं? तो म्हणतो आमच्या पास्टरने ओके सांगितलं. ते म्हटले करू शकता. आब्रामाला नव्हत्या का? अरे मग शलमोनाला तर 1000 होत्या. एक देव, एक बाप्तिस्मा, पत्नी पण. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गाडीमध्ये नक्की स्टेपनी ठेवा, लाईफमध्ये कधी स्टेपनी ठेवू नका. हालेलुया. जे दिलंय ते दृढ धरून राहा, उजवी डावीकडे वळू नका. हे देवाचं पवित्र सत्यवचन आहे. आम्हाला ते बदलता येत नाही. उपदेश करा, लोकांना शिकवा, त्यांना करेक्शन द्या, त्यांना असं सांगा की जे वचन आहे ते शुद्धतेने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. 4ही जबाबदाऱ्या यहुदा इस्करियोत पार पाडत होता. कारण या 12 शिष्य रिटर्न आल्यावर त्यांनी सांगितलं की ही कामं परमेश्वर आमच्याकडून करून घेते, तुझ्या नावाचं सामर्थ्य आहे. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, एक ॲडिशनल जबाबदारी यहुदा इस्करियोतवर दिली होती. आणि जेव्हा ॲडिशनल जबाबदारी तुमच्यावरती दिली जाते, आज सगळ्या चर्चची जबाबदारी असते. एक जबाबदारी, ठरलेली जबाबदारी, वेळेवर येणे जबाबदारी आहे. हालेलुया. उपास करणे, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना करणे ही आमची जबाबदारी. पण एखाद्या व्यक्तीवरती एखादी ॲडिशनल जबाबदारी असते. ज्या वेळेस तुमच्या जबाबदारीपेक्षा अजून एखादी जबाबदारी तुम्ही घेता, तर ती घेत असताना देवाशी एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. सगळे दिवे पेटते आहेत, आमचा पण पेटता राहतो. पण कधी देवाने सांगितलं की ह्यांच्यापेक्षा अजून तुला प्रज्वलित व्हायचंय, त्यावेळेस आम्ही थरथर कापतो, किंवा जर आम्ही त्या जबाबदारीपासून मागे वळतो,
ती गोष्ट देवाच्या मनाला आनंद देऊ शकत नाही. यहुदा इस्करियोतची 5वी जबाबदारी योहान याच्या 12व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये लिहिलेली आहे. योहान 12वा अध्याय आणि 6वं वचन. त्या स्त्रीने नाही का येशूच्या साठी अलाबास्त्र कुप्पी आणली आणि मग हे सगळे काही लोक कुरकुर करायला लागले आणि त्यांचा लीडर होता यहुदा इस्करियोत. आणि तो म्हटला की कशाला एवढ्या चांगल्या तेलाची नासाडी चालली, गोरगरिबांना देता आलं असतं वगैरे वगैरे. आता या क्षणी काय लिहिले पहा, योहान 12:6 मध्ये, त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही. त्या यहुदाला गरिबांची काळजी आहे म्हणून तो असं म्हणाला नाही, तर तो चोर असून, कोण असून, येशूच्या टीममध्ये राहून पण तो चोरी करायचा. आज स्वतःला तपासण्याची गरज आहे. 12 शिष्यांपैकी हा एक शिष्य चोर होता. सेवा पण करायचा आणि चोरी पण करायचा. एक दिवस असा येतो की हे लपाछुपी खेळणारे हे बरोबर परमेश्वराच्या हाती सापडतात आणि मग परमेश्वराचा फटका पडल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आम्ही माणसाला फसवू शकतो, आम्ही लोकांना फसवू शकतो, पण आम्ही आमच्या देवाला फसवू शकत नाही. याकोब ज्या वेळेस आपल्या बापाकडे गेला, बाप विचारतो, कोण आहेस तू, काय तुझं नाव, काय सांगितलं त्याने? एसाव सांगितलं. खरं बोलला की खोटं बोलला? खोटं बोलला. स्वतःच्या बापाशी खोटं बोलला. बरं, ज्या रात्री महान पुरुष स्वर्गातून त्याला भेटायला आला, ज्या वेळेस तो म्हटला की मी तुला जाऊ देणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही, आणि मग त्यावेळेस त्या महान सामर्थ्यवान पुरुषाने ज्या वेळेस त्याला नाव विचारलं, त्यावेळेस त्याने एसाव सांगितलं का? त्याने तेव्हा सांगितलं, माझं नाव याकोब आहे. हालेलुया. तुम्ही माणसाशी खोटं बोलू शकता, तुम्ही देवाशी खोटं बोलू शकत नाही. तुम्ही माणसाला फसवू शकता, तुम्ही देवाला फसवू शकत नाही. तुम्ही माणसाला अभिवचन देऊन मध्येच तुमचं अभिवचन विसरू शकता, पण जेव्हा तुम्ही देवाला अभिवचन देता त्यावेळेस देव तुम्हाला आठवण करतो, बाळा रे तू मला असं अभिवचन दिलं होतं, आठवण कर, आणि जिथून पतन पावलास परत तिथून उभा राहा, आणि पडू नकोस तर उभा राहा आणि माझ्या राज्यात पुढं आणि पुढं पाऊल टाक. यहुदा इस्करियोत या ठिकाणी बायबल सांगतं, तर तो चोर असून त्याच्या जवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला. जे पण टाकायचे डबीतून हळूच चोरून घ्यायचा. देवाच्या प्रिय लोकांनो, कुठं घेऊन जाणार होता तो पैसे? काय करणार होता तो पैसे चोरून? ज्याला ख्रिस्त नावाचं धन लाभलेलं आहे त्याला जगात कुठल्या गोष्टीची कमी आहे? हालेलुया. एवढ्याशा त्या काही शेकडो रुपयासाठी, एवढ्याशा काही रुपयांसाठी अख्खा स्वर्ग त्याने गमावला. त्याच्याकडं संधी होती ख्रिस्त नावी धन आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्याची, त्याच्याकडं संधी होती देवाचं गौरव करण्याची. प्रभूने त्याच्यावर विश्वास टाकला होता. प्रभू तुमच्यावर खूप विश्वास ठेवतो, कधी त्याचा विश्वासघात करू नका. त्याने तुम्हाला निवडून वेगळं केलंय, त्याने तुम्हाला सेवेसाठी निवडलं आहे, त्याचं गौरव करण्यासाठी निवडलेलं आहे. आपल्या मंडळीशी, आपल्या देवाशी, आपल्या पाळकाशी, आपल्या सर्व लोकांशी, आपल्या परिवाराशी एकनिष्ठ राहायला शिका. जे जगात आपल्या पाळकाशी एकनिष्ठ राहू शकत नाही त्यांनी देवाशी एकनिष्ठ राहण्याची भाषाच बोलू नये. त्यांची प्रार्थना देव कसा ऐकू शकेल? ज्यांनी चोरी केलेली आहे किंवा ज्यांनी आपला जो दृष्टांत आहे, आपली जबाबदारी आहे जी झटकून टाकली, त्यांच्याकडे देव कसा लक्ष देईल आणि कशा त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जातील? यहुदा इस्करियोत याने चोरी करण्याचं काम थांबवलं नाही. प्रियांनो, चोरी करत गेला, चोरी करत गेला. आज डबीमध्ये, आज बेथानीमध्ये आले, तिकडं कोणीतरी दान दिलं, काहीतरी डबीत टाकलं, त्याच्यातून थोडं काढलं, आपल्याकडं वेगळीकडे जमा केलं, परत इकडं जा तिकडं जा. कधी येशूला पैशाची कमी पडू शकते का? पडली होती एकदा टॅक्स भरताना, आहे ना, टॅक्स भरायचं होतं. पेत्र आला दारातच, तिकडून सगळ्यांशी संभाषण करून, तुझा गुरु टॅक्स भरतो का, हे ते सगळं. आल्या आल्या प्रभूने त्याला सांगितलं, जा गळ टाक. गळाला पहिला मासा जो लागेल त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचा कॉईन असेल. हालेलुया. तुझाने माझा दोघांचा पण टॅक्स भरून टाक, दोघांचाही भर. ही सेवेमध्ये कमी आलीच नसती, पण सेवेत जेव्हा चोर असतात तेव्हा उणिवा पडतात. प्रियांनो, जेव्हा लोक एकनिष्ठपणा दाखवत नाहीत
त्यावेळेस सेवेमध्ये अडचणी प्रॉब्लेम येऊ शकतात. आम्ही देवाशी एकनिष्ठ झालं पाहिजे. एकदम देवाशी, आपल्या मंडळीशी, आपल्या लोकांशी आम्ही एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. यहुदाने ही चूक केल्यामुळे पुढं काय झालं? लूक 22 अध्याय 3 ते 4 वचनं, योहान 13 अध्याय 2 वचन, योहान 13 अध्याय 27 वचन, या वचनांमध्ये बायबल सांगतं की त्या यहुदा इस्कारियोतमध्ये येशूला धरून देण्याच्या आधी कोण शिरला? सैतान शिरला. ज्याच्यातून पवित्र आत्मा काम करत होता, ज्याच्या प्रार्थनेने लोकांना सुटका मिळाली, ज्याने प्रार्थना केल्याच्या नंतर दुरात्मे निघून गेले, दुरात्मे ज्याला वश होत होते, देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता, अशा यहुदा इस्कारियोतमध्ये सैतान शिरला. आणि मग तिथून पुढे त्याने सगळ्या गोष्टी सैतानाच्या इच्छेप्रमाणेच पूर्ण करायचं ठरवलं. 30 रुपये घेतले आणि येशू ख्रिस्ताला धरून देण्याची त्यांनी योजना आखली. प्रियांनो, प्रभू येशूला धरून देण्यासाठी, वाईट गोष्टी करण्यासाठी त्याने आपल्या स्वतःला देऊन टाकलं. ही फार मोठी चूक यहुदा इस्कारियोतने केली. त्याचं कॉलिंग होतं पैसे सांभाळणं, त्याचं कॉलिंग हे नव्हतं की पैसे लुटणं. आज आम्हाला जर कुठली जबाबदारी देवाने दिली, वचन सांगण्याची जबाबदारी असेल, तर त्याच्यात भेसळ मिसळ न करता एकदम खरं खरं वचन सांगण्याची तयारी ठेवा. हालेलुया. आज जगामध्ये खूप भेसळ करणारे लोक शिरलेले आहेत. आज जगात ओरडून सांगणारे लोक आहेत की अन्य भाषा बोलू नका. आज जगात ओरडून सांगणारे लोक आहेत, चर्चला जाताना जुना करार घेऊन जाऊ नका. काय नको नको ते सिद्धांत लोकांनी जगामध्ये आणलेले आहेत. ऐकून पार एकदम माणसाला एकदम असं वाटतं की काय ह्यांना कसं सांगावं आणि कसं समजवावं. थोड्याशा गोष्टींसाठी, थोड्याशा स्वार्थासाठी वचन सांगणारे काही लोक वचन बदलतायत. आराधना करणारे लोक आराधना बदलायला लागलेत. मग तुम्ही स्वतःला जर सैतानासाठी देऊन टाकला असेल, जगिक गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला अडकवून टाकला असेल, तर त्यातून काय लाभ होणार आहे? पंखा खुश झाला पण लोक शांत बसलेले आहेत. बरं ठीक आहे, असो. या ठिकाणी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही एकदम काटेकोरपणे पाळली पाहिजे. जी जबाबदारी आम्ही चर्चमध्ये स्वीकारली असेल, ती जबाबदारी कुठल्याही बाबतीत एकदा जबाबदारी घेतली की ती आम्ही काटेकोरपणे पाळली पाहिजे, सांभाळलं पाहिजे आम्ही स्वतःला. आता यहुदा इस्कारियोतने येशूला का 30 रुपयांना विकलं? त्याच्या मागं काही बरीचशी कारणं आहेत, पण 1-2 कारणं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये लोभ होता पैशाचा. पैसे जमवण्याचा त्याला लोभ होता, पैसे प्राप्त करण्याचा. आता माणसाने किती पण पैसा कमवला, ऐकताय का सगळे? असं कधी होतं का की माणसाला मेल्यानंतर थोडाफार पैसा बरोबर नेता येतो? शक्य आहे का मेल्यानंतर? हे रडता रडता तुमच्या जवळ येतील. लाजराची संपत्ती पण कोणाला दिसली नाही जिवंत असताना. कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे, काय त्याची दशा होती. आणि श्रीमंत एवढे मित्र जोडत होता, एवढी त्याची भारी मैत झाली. आपल्या लाजराबद्दल काहीच लिहिलं नाही बायबलमध्ये. त्याचं मैत कसं झालं, काय प्रेतक्रिया झाली, काहीच नाही लिहिलंय. पण त्या ठिकाणी बायबल सांगतं मेल्यानंतर डायरेक्ट तो लाजार अब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. हालेलुया. हे खरं धन आहे प्रियांनो, हे खरं धन आहे. विश्वासणारे लोक बोलू का नको बोलू असं म्हणा. सांगा पास्टर, सांगा. खूप मनाला धीर येतो तुम्ही असं म्हटल्यानंतर. प्रभूची स्तुती असो. देवाचे लोक, बरेच लोक, सगळे नाही पण बरेच लोक मोबाईलच्या DP वरती पिक्चरच्या हिरो हिरोईनचे फोटो ठेवतात. माझा फेवरेट हिरो, माझी फेवरेट हिरोईन. काही लोक घराच्या वॉलवरती ते पोस्टर लावतात, लपून छपून पिक्चरला जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमच्यासाठी आमचा फक्त येशू ख्रिस्त हिरो आहे. हालेलुया. आमच्या लाईफमध्ये कोणाला आम्ही स्थान देऊ शकत नाही. हे सिनेमात फायटिंग करणारे ते काय पैसे घेतात आणि खोटी ॲक्टिंग करतात. माझ्या येशूने खरी फायटिंग केली. माझ्या येशूने खरंच सैतानाचं मस्तक ठेचलेलं आहे. जग आणि जगातील गोष्टीकडे लक्ष लावू नका. आज आमचं लक्ष स्वर्गाकडे लावलं पाहिजे. आज आम्ही देवाकडे पाहणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांची मुख कधीच लज्जेने काळवणणार नाहीत. परमेश्वर त्यांना प्रकाशमान करणार, त्यांना आशीर्वादित करणार. तुमच्याकडे बघून लोकांना वाटेल साधा माणूस आहे,
पण ज्यावेळेस त्याला कळेल आत्म्यात काय चीज आहे, हालेलुया, तो देवाचं गौरव करायला सुरुवात करेल. आज या वचनात आपण पाहत आहोत की सगळ्यात पहिली गोष्ट, हा यहुदा इस्करियोत का येशूला धरून देतो, तर पहिली गोष्ट पैशाचा लोभ. दुसरी गोष्ट जी माझ्या निदर्शनात आली ती मी तुम्हाला सांगेन की का त्याने धरून दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्या ज्या वेळेस लोक पकडण्याचा प्रयत्न करायचे, नाझरेतमध्ये गेला, तिथं अशा काही गोष्टी देवाच्या सामर्थ्याने बोलला, तिकडच्या लोकांनी डायरेक्ट त्याला कड्यावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न केला होता, पण येशू तिथून बरोबर निघून गेला, कोणाच्या हाती लागला नाही. वेळ त्याची आली नव्हती तोपर्यंत त्याला कोणी पकडू शकलं नाही. कधी लोकांनी डिसाईड केलं त्याला धोंडमार करावा, अनेक वेळा येशूला मारण्याचा कट रचण्यात आला, पण येशू ख्रिस्त बरोबर तिथून निघून जात होता. काही जुन्या भाषांतरामध्ये असं लिहिलं की येशू अंतर्धान पावला. अंतर्धान पावणे म्हणजे दिसता दिसता दिसेनासं होणे, म्हणजे सोप्या भाषेत गायब होणे. प्रभू कधीच कोणाच्या हाती लागला नाही जोपर्यंत वधस्तंभावर जाण्याची त्याची वेळ येत नाही. कितीतरी वेळा लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला. मग यहुदा इस्करियोतच्या मनात कदाचित असं असेल की आज येशूला धरून देऊ, ह्याला तर कोणी पकडत नाही, आपण आपले 30 रुपये घेऊ, पैसे पण भेटतील आणि येशूलाही कोणी पकडू शकत नाही. आणि त्याने त्याच्या स्वार्थासाठी वेगळ्याच विचारांमध्ये राहून त्याने येशू ख्रिस्ताला पकडून दिलं. येशूला पकडून दिल्याच्या नंतर देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस ख्रिस्ताला फटके मारण्यात आले, त्याला वधस्तंभासाठी सिद्ध करण्यात आलं, ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यासाठी सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सिद्ध झाल्या, सगळं त्याचं मन जे आहे ते विचलित झालं. आणि बायबल सांगतं, मत्तई 27 अध्याय 3 वचन, मत्तई 27 आणि 3, तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला, असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला. काय झालं? त्याला पस्तावा झाला, पश्चाताप नाही झाला. पेत्राने येशूला नाकारलं त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला, परंतु या ठिकाणी बायबल सांगतं यहुदाला पस्तावा झाला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून मग त्याने पुढं म्हटला की मी निर्दोष जीवाला धरून दिले वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. पण त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले. जे पैसे त्याने घेतले होते त्याच्याबद्दल त्याला पस्तावा झाला आणि त्याने निर्दोष अशा व्यक्तीला धरून दिलंय याची त्याला जाणीव झाली. पण आता वेळ निघून गेली होती प्रियांनो, वेळ निघून गेली होती. एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की पेत्राच्या जीवनाबद्दल आणि यहुदाच्या जीवनाबद्दल फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. पेत्राने पश्चाताप केला. नेहमी आमचं मन पश्चातापी रूपाचं पाहिजे, पस्ताव्यासारखं नकोय. पस्तावा म्हणजे लगेच डोक्यावर हात मारणे ना, अरे देवा असं काय झालं, आणि मग नशिबाला दोष देत बसणं आणि बस तेवढंच संपला विषय. पण पश्चाताप वेगळा आहे. पश्चाताप म्हणजे, हे प्रभू मी चुकलो आहे, मज पाप्यावर दया कर, तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर, मला नवीन जीवन दे. हा पश्चातापी अंतकरणाचा शब्द आमच्या मुखातून बाहेर पडला पाहिजे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, सर्व विश्वाला, सर्व लोकांना पश्चातापाची नितांत गरज आहे. सर्वांना पश्चातापाची गरज आहे. पश्चाताप केल्याशिवाय, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याशिवाय तारण प्राप्ती होत नाही. प्रभूच्या राज्यात आम्ही जाऊ शकत नाही. यहुदाच्या हातामध्ये संधी होती, वेळ होती, पण त्याने ती वेळ गमावली. परमेश्वर सर्वांना समय देत असतो प्रियांनो, सर्वांना समय देतो. मग ज्या वेळेस प्रभू आम्हाला वेळ देईल, त्याच्या गौरवाची वेळ देईल, त्याला उंच करण्याची वेळ देईल, सैतान पण त्यावेळेस काही अपॉर्च्युनिटीज घेऊन येईल. ऐकताय का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. संधी फक्त देव आणत नाही, सैतान पण कधी कधी तुम्हाला संधी घेऊन येईल. काही लोकांना जीवनामध्ये असं वाटतं की मी बरोबर ट्रॅकमध्ये चाललोय, पण त्यांना कधी चर्चला जाता येत नाही. पैसा भरपूर, पण चर्चकडं त्यांची पावलं वळत नाहीत. काही लोकांना वाटतं की मला खूप विद्वत्ता आणि मला खूप ज्ञान मिळालंय, आता हा कोर्स केला, तो कोर्स केला, हे कॉलेज केलं, ते कॉलेज केलं, मी हे शिकलो, मी ते शिकलो, चर्चला मला जायला वेळ नाही. तुम्ही कुठल्या गोष्टीत अशा प्रकारे अडकतायत? शिक्षणाच्या विरुद्ध मी नाही, पण आयुष्यभर तेच करण्यात वेळ घालवू नका. एकदा PhD झाला तर 15 वेळा PhD करण्यात म्हातारे होऊ नका. कळतंय तुम्हाला?
नाहीतर मी शिकतच राहिलो आणि हुकतच राहिलो, मग त्याचा काहीच उपयोग नाही. मग सेवा कधी करणार आहे? मी पैसाच कमवत राहिलो तर सेवा कधी करणार आहे? मी व्यसनातच राहिलो तर सेवा कधी करणार आहे? अशा गोष्टींमध्ये सैतान माणसाला अडकवून ठेवतो. आणि आम्हाला वाटतं की ही देवाची योजना आहे, ही देवाची योजना आहे. आम्ही वेगळ्याच काहीतरी मूडमध्ये त्या ठिकाणी राहतो आणि ते देवाला आवडत नाही. आमच्याकडे संधी आहे, जी वेळ देवाने दिली आहे ती वेळ आम्ही गमावता कामा नये. परमेश्वराने दिलेल्या संधीचा, त्या वेळेचा आम्हाला सदुपयोग करायचा आहे. आज जर आमची स्थिती, आम्हाला वाटतं की येशूच्या टीममध्ये 12 शिष्य होते, कुठली जागा तुम्ही घ्याल? थोमाची घ्याल का पेत्राची घ्याल का कोणाची घ्यायची असली तर योहानाची घ्या. हालेलुया, बोलो येशू मसीह की. डायरेक्ट येशूच्या हृदयाशी टेकलेला वधस्तंभाजवळ पण त्याने जबाबदारी घेतली. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. हालेलुया. येशू आता स्वर्गाला जाण्याची वेळ चाललेली आहे. येशू जग सोडण्याच्या आधी, मरण्याआधी त्याने आपल्या शिष्यावरती आईची जबाबदारी दिली. जबाबदार लोक देवाच्या राज्यामध्ये पाहिजे. जी संधी आहे, योहान खालून म्हटलं असतं, प्रभू क्षमा कर, मी नाही सांभाळू शकत तुझ्या आईला, मला नको ती. नाही, तिथून पुढं त्याने आपल्या घरी त्या आईला नेलं. जबाबदार लोक देवाच्या राज्यामध्ये पाहिजेत, बेजबाबदार लोक नको. घरातली सगळ्या वस्तू फार सुरक्षित राहतात, चर्चच्या वस्तू फार पटकन तुटतात. हां, सॉरी टू से, पण मला बोललं पाहिजे. मी नाही बोलणार तर कोण बोलणार बाळासाहेब? हालेलुया. माईक कसं काय तुटला? स्पीकरचा पाय कसा तुटला? हे काय झालं? हे का तुटतं? चर्चच्या वस्तू का तुटतात? खुर्च्या जास्त का तुटतात? काहीतरी कारण आहे त्याचं, काहीतरी कारण आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेस आम्हाला लागते आणि ती परत वापरायची, आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. चर्चच्या या कामातली एक ना एक वीट देवाची आहे प्रियांनो. एक सुतळेचा तोडा जरी असला या चर्चचा, तरी तो आम्हाला नीट ठेवता आला पाहिजे. कुठल्याच बाबतीत मी कॅथलिक लोकांचं जास्त कौतुक करत नाही, पण ह्या गोष्टीत मला ते करावंच लागेल. त्यांच्या जमिनी त्यांनी जपून ठेवल्या, त्यांच्या चर्चेसला त्यांनी नीट ठेवलं, जे आहे ते सांभाळलं. पण बऱ्याचदा विश्वासणारे म्हणता म्हणता खूप लोक देवाच्या राज्यात जमिनींची, मंडळीची, चर्च बिल्डिंगची, मंडळीतल्या वस्तूंची नीट काळजी घेत नाहीत. ही फार मोठी शोकांतिक आहे. आज आम्हाला जबाबदार लोकांची गरज आहे. प्रत्येक गोष्ट जी देवाच्या राज्याची आहे ती आम्हाला नीट सांभाळता आली पाहिजे. प्रत्येक गोष्ट, लहान सहान गोष्ट असो. ज्यावेळेस आपण मंदिरात येतो, देवाच्या भवनात येतो, उपदेशक 5व्या अध्यायात लिहिलंय की जेव्हा तू देवाच्या मंदिरी जाशील त्यावेळेस तू आपली पावलं सांभाळून टाक. एवढं सुंदर चर्च बांधले, काय काटे पडलेत का, दगड पडलेत का, काय लागणार आहे तुमच्या पायाला? का देव सांगतो सांभाळून टाक? देवाची ही इच्छा आहे, जेव्हा तू मंदिरी येतोस, देवाच्या सानिध्यात येतोस, त्यावेळेस हे समजून घे की तू तुझ्या देवाच्या भेटीला आलेला आहेस. आणि म्हणून तुला नीट राहणं गरजेचं आहे. आज जबाबदार लोक गरजेचे आहेत. वेळ जाऊ देऊ नका. संधी मिळते, जीवनाकडे जाण्याची पण संधी मिळते, मरणाकडे जाण्याची पण संधी मिळते. मग त्या संधीमध्ये आम्हाला देवाचं गौरव करणं गरजेचं आहे. त्या संधीमध्ये देवाचं नाव उंच करणं गरजेचं आहे. आणि योग्य गोष्टींमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार की तुम्ही काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कशा प्रकारे जीवन आम्ही घालवलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. लूक याचा 16वा अध्याय 27-28 वचन. श्रीमंत माणूस अब्रामाला विनंती करतोय, ऐका. लूक 16वा अध्याय 27 आणि 28 वचन. मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कुणाला? लाजराला. श्रीमंत माणूस विनवणी करत आहे, याचना करत आहे अब्रामाकडं. आणि अब्रामाला तो बाप म्हणत आहे, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव.
हे बापा, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. लाजराला परत पाठव. लाजर जो तुझ्या कुशीमध्ये आहे, तुझ्या जवळ आहे, त्या लाजराला परत पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत आणि जसा मी आहे ते पण माझ्यासारखेच आहेत. येत्या दिवसात माझ्या भावांनी नरकामध्ये येऊ नये म्हणून लाजराला तिकडं पाठव. आणि आता तो जाऊन त्यांना साक्ष देईल की तुमचा भाऊ नरकात पोहोचलाय. आनंदाची बातमी जाऊन त्यांना दिलाय ना. वेळ निघून गेली आहे, समय संपलेला आहे. जो जीवन काल होता त्या जीवन कालामध्ये त्यांनी देवाला ओळखलं नाही आणि मेल्यानंतर त्याला बरोबर चटके लागायला लागले. त्यावेळेस त्याला आठवण आली की परमेश्वर काय आहे आणि खरंच बायबलमधल्या गोष्टी काय आहेत, स्वर्ग काय आहे, नरक काय आहे, आब्रामाच्या उराशी टेकणं काय आणि ते यातनेच्या स्थळी जाणं काय आहे. तिथून तो याचना करतोय. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुम्ही कुठूनही प्रार्थना करा, कोणीच तुम्हाला बंदी करणार नाही. हालेलुया. चर्चमध्ये प्रार्थना करा, घरी प्रार्थना करा, एक्झाम हॉलमध्ये गेलात प्रार्थना करा, इंटरव्ह्यूला गेलात प्रार्थना करा, आजारी पडलं कुणी प्रार्थना करा, कुठंही प्रार्थना करा. कुणी तुम्हाला म्हणणार नाही का देवाचं नाव घेतो. तुम्ही तुमच्या देवाचं नाव बिंदास घेऊ शकता, प्रार्थना करू शकता, देव प्रार्थना ऐकेलही. पण एक दिवस असा येईल, प्रार्थना ऐकण्यात येणार नाही. ती जागा प्रार्थनेच्या कव्हरेजमध्ये येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती अशी जागा आहे की तिथून परमेश्वर प्रार्थना ऐकणार नाही. जी संधी, जी वेळ परमेश्वराने श्रीमंताला दिली होती, ती संधी त्याने गमावलेली आहे. तो वेळ निघून गेला, तो समय निघून गेला आणि आता ओरडून रडून प्रार्थना करून विनंती करून लाजराला पाठव, याला पाठव, त्याला पाठव. इकडं पण असंच करत होता. इकडं असताना पण कमांड करायचं, हे कर ते कर, लोकांना सांगायचं. आणि मेल्यानंतर पण त्याची इच्छा आहे की लाजराने परत जावे, पण वेळ निघून गेलेली आहे. लाजर तिथून येऊ शकत नाही. मोठा दरा ठेवलेला आहे, नाही जाऊ शकत, परत नाही जाऊ शकत. ना पाणी मिळालं, ती पण याचना मान्य नाही झाली, आणि लाजराला पृथ्वीवर पण नाही पाठवलं त्याच्या भावांकडे, कारण वेळ निघून गेली होती. यहुदा इस्कारियोतसाठी पस्तावा केला, पण आता वेळ निघून गेली होती. मत्तई 25वा अध्याय 10 ते 12 वचनांमध्ये, मत्तई 25 10 ते 12 वचनांमध्ये या ठिकाणी 10 कुमारींचा दृष्टांत आहे. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारी. मूर्ख कुमारींकडचं तेल संपलं होतं आणि आता दिवे विझू लागलेत. तेलाची अजून गरज आहे. वर आलेला आहे, चाहू लागली आहे वराची. करणार काय? ज्यांच्याकडे तेल आहे त्या शहाण्या कुमारीनं मागितलं, त्यांनी नाही दिलं. तुमचे विझलेत, आमचे पण विझतील. नाही देऊ शकत. स्वतःसाठी बाजारातून खरेदी करा. गेल्या त्या कुमारी बाजारात तेल आणण्यासाठी. 5 मूर्ख कुमारी बाजारात गेल्या, परंतु बायबल सांगतं की त्याच वेळेस वर आला आणि त्यावेळेस दार उघडण्यात आलं आणि शहाण्या कुमारी आतमध्ये गेल्या. दार बंद करण्यात आलं. फार मोठी गोष्ट आहे प्रियांनो. दार बंद करण्यात आलं. देवाने दार बंद केलं ना, कोणाच्या बापाला उघडता येत नाही बरं का. हालेलुया. तारवाचं दार पण कुणी बंद केलं होतं? देवाने बंद केलं होतं. रॅप्चरमध्ये पण दार बंद करण्यात येईल. ऐकताय तुम्ही चर्च? फार मोठी गोष्ट आहे. रॅप्चर सगळ्यांसाठी नाही आहे. आणि एक थोडासा गैरसमजातून बाहेर या. ऐकायला तयार आहेत का सगळे? आम्हाला असं वाटतं की खूप वेळा प्रत्येक गुडघा टेकला जाईल याचा अर्थ असा आहे की अख्खं जग ख्रिश्चन होणार आहे. अजिबात नाही. हालेलुया. तुम्ही जगाचे मीठ आहात. म्हणा, मी जगाचं मीठ आहे. आज जर छान जेवण केलं घरामध्ये, 5 किलो बिर्याणी केली आणि त्याच्यात 5 किलो मीठ टाकलं. 5 किलो बिर्याणीमध्ये
कशी लागल बिर्याणी? चविष्ट ना. मीठ तर चविष्ट आहे. आम्ही मिठासारखे लोक आहोत. रॅप्चरमध्ये थोडके उचलले जाणारे लोक ते आम्ही आहोत. हालेलुया. प्रत्येक गुडघा टेकला जाईल याचा अर्थ काय आहे? सगळे ख्रिस्ती होतील हा अर्थ नाही. सगळ्यांना सुवार्ता पोहोचली आहे जवळपास. अजून सुवार्ता सांगत राहू, पण लक्षात ठेवा, एक क्षण असं येईल रस्त्यावर झोपणाऱ्या त्या गरीब भिकाऱ्यापासून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत प्रत्येक जण म्हणेल येशू ख्रिस्त हाच देव आहे. सगळे ऍक्सेप्ट करतील, गुडघे टेकतील की ह्यांचा देव जिवंत देव आहे. फारोने ऍक्सेप्ट केलं ना, करावंच लागलं त्याला. मग फारो काय विश्वासणारा झाला? एवढं सोडा, सोप्पं सांगतो. भूतेही विश्वास ठेवतात आणि भरतनाट्यम करतात, आहे ना, थर 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 थर. त्यांचा विश्वास आहे. मग त्या विश्वासाने त्यांचं तारण होतं का? नाही होत. कारण विश्वासाबरोबर पश्चाताप पण पाहिजे, आणि तो त्याच्याकडं नाहीये. तर त्यांनी संधी त्याची गेलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये तुम्ही आणि मी असताना परमेश्वराने आम्हाला मिठासारखं ठेवलेलं आहे. येशू येईपर्यंत आम्हाला आमचं काम करायचं आहे. आज जर आम्ही आमच्या सेवेत किंवा आम्ही जे आहोत आमच्या परिवारात आम्ही आनंदी राहून शांत बसलो, येशू ख्रिस्त येईल, त्याला काय दिसेल? काय नोकरीला जातोय, खातोय पितोय, घरातच बसतोय, यांनी काय केलं माझ्यासाठी? काहीच नाही केलं. तू खालीच राहा म्हणेल प्रभू. जेव्हा प्रभू येईल तेव्हा त्याला तुम्ही आणि मी काम करताना दिसलो पाहिजेत. जेव्हा प्रभू येईल आम्ही कोणाला तरी सुवार्थ सांगत आहोत, काहीतरी देवाचं काम करत आहोत, आम्ही प्रार्थनेत आहोत, स्तुती आराधनेत आहोत, आम्ही देवाच्या राज्यात टिकून आहोत, हे प्रभूला दिसलं पाहिजे. मग आमचं तारण आहे. तो येईल तेव्हा आम्ही कसे असू. एखादा तंबाखू खात होता, ग्लोरियस गॉस्पल चर्च मध्ये आला, तंबाखू सोडली. हालेलुया. आता काय झालं, वर्ष 2 वर्ष नीट राहिला, आणि एक दिवशी मित्र भेटला आणि त्याने म्हटलं की थोडंसं घे, डबी आहे आपल्याकडं. यहूदाकडं पण डबी होती, आपल्याकडं थोडी वेगळ्या स्टाईलची आहे, पण डबी आहे आपल्याकडं, थोडी घे, काय नाही होत. त्याच्या मनात चाललंय घेऊ का नको, घेऊ की नको, हेच त्याच्या मनात चाललंय. मग तो विचार करतो, पप्पा इथं नाहीत, घेतोच. मळ थोडी, असा विडा घेईल, असा ठेवील इथं, लगेच आकाशात करण्याचा नाद. जे सत्कर्म केले ते सगळे व्यर्थ झाले. जे चांगुलपण केलं, येशूच्या रक्ताने धुतलं गेलं, त्याला तुम्ही व्यर्थ ठरवलं, असा त्याचा अर्थ होतो. एक पाप पुरेसा आहे एखाद्या व्यक्तीला नरकात घेऊन जाण्यासाठी. या मूर्ख कुमारी ज्यावेळेस बाजारात होत्या, तो वर आला आणि त्या शहाण्या कुमारींना घेऊन गेलेला आहे. तो दार बंद करण्यात आलं, दार बंद झालं. आणि जेव्हा दार बंद झालं, तिथं येऊन ह्या कुमारी पोहोचल्यात. आणि वचन काय सांगता ऐका, मत्ते 25वा अध्याय 10, 11 आणि 12. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. सगळ्यांनी म्हणा, दार बंद झाले, दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही.
बाहेरून आवाज दिला जातोय, दार उघडा प्रभूजी. पण प्रभू सांगतोय, मी तुम्हाला ओळखत नाही, माझी तुमची ओळख नाही. कारण माझे लोक नेहमी तयारीत राहणारे लोक आहेत, नेहमी पवित्र आत्म्याने भरणारे लोक आहेत. रविवार असो, सोमवार असो, कुठलाही आठवड्याचा दिवस असो, त्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले जातात. फक्त चर्चला आल्यावर ते मंदिरामध्ये फक्त आत्म्याने भरले जात नाही, ते रस्त्यावर पण तेवढे सामर्थ्यवान आहेत, ते घरात पण तेवढे सामर्थ्यवान आहेत. ते जिथं जातील तिथं त्यांचे दिवे पेटते राहणार आहेत. ते देवाच्या अभिषेकात चालणारे लोक आहेत. त्या लोकांना मी ओळखत नाही, ज्यांचे दिवे विझू लागतात, ज्यांचे दिवे काही कामाचे नाहीत, कुचकामाचे आहेत, त्यांना मी ओळखत नाही, प्रभू म्हणतो. आणि तुमच्यासाठी दार उघडलं जाणार नाही, प्रभू म्हणत आहे. दार त्यांच्यासाठी उघडलं जे तयार आणि तत्पर होते. कुमार्या काय फक्त 5 नव्हत्या, बायबलमध्ये सांगितलं 10 कुमारांचा दृष्टांत आहे हा. वर 10च्या 10 कुमारांना घ्यायलाच चालेला होता. पण काय ठरल्या त्या 5 मूर्ख कुमाऱ्या, की त्यांच्यासाठी दार बंद झालं आणि त्यांची संधी गमावली. यहुदाने संधी गमावली, श्रीमंत मनुष्याने संधी त्याची गमावली, आणि या 5 मूर्ख कुमारींनी त्यांची संधी गमावली. बायबलमध्ये अशा खूप गोष्टी आहेत प्रियांनो, की ज्या आम्हाला आठवण करून देतात, आम्हाला स्पष्टीकरण देतात, आम्हाला उलगडून सांगतात. आज देवाच्या राज्यात आम्ही स्थिर आणि खंबीर उभं राहण्याची गरज आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये, आजार असो, विकार असो, संकट असो, टेन्शन असो, त्या प्रत्येक परिस्थितीत आम्हाला स्थिर खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. जसा आम्ही प्रभूवरती विश्वास ठेवलेला आहे, तसा प्रभूने पण आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे. येशू ख्रिस्ताने कधीच अशा लोकांना निवडलं नाही की जे एकदम परफेक्ट लोक आहेत. आज शिष्य म्हणून जर निवडायची वेळ आली असती, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांनी विचार केला असता, आता 12 शिष्य निवडायचेत. कोणाकोणाला बायबलचा अभ्यास आहे सगळे या, मी तुमच्यामधून 12 लोकांना निवडतो. परमेश्वर योग्य लोक शोधत फिरत नाही, परमेश्वर कोणालाही निवडतो आणि त्याला योग्य बनवणारा तो देव आहे. कोणालाही निवडतो, ज्याच्यावर कोणाची नजर जात नाही, परमेश्वर त्याला निवडतो. जो जगाने टाकलेला आहे, धिक्कारलेला आहे, ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, परमेश्वर त्याला निवडतो आणि त्याला योग्यतेचं बनवतो. मग ज्या वेळेस आमची लायकी, आमची पात्रता, आमची योग्यता नसताना जर देवाने आम्हाला निवडलंय, एवढं मोठं स्थान त्याच्या स्वर्गीय राज्यात आम्हाला दिलंय, तर आज आम्ही जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. बेजबाबदारपणा आमच्या जीवनातून, आमच्या परिवारातून आम्ही काढला पाहिजे. जे लोक सिन्सिअर आहेत, जे बोलतात ते करतात, ते लोक आशीर्वादित आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही लोक खूप बोलतात. हालेलुया. मी काही लोक असे बघितलेत की स्वप्नात पण बोलतात, झोपेत पण बोलतात, दिवस पुरत नाही त्यांना. फोनवर असं बोलतात का समोरच्याला बोलायचा चान्स देत नाही. समोरच्याला विचारतो, तू बोलत का नाहीस? बोल ना काहीतरी, उत्तर तर दे. संधी मिळत नाही. इतकं बोलतात, इतकं बोलतात, इतकं बोलतात, नुसतं बोलत राहतात. पण कृती करायची वेळ आली की कारणं सांगायला सुरुवात करतात. ते पण बोलूनच दाखवतात, पण थांबत नाहीत. ज्यावेळेस आम्ही बोलतो ना, त्या शब्दांबद्दल परमेश्वर रेकॉर्ड ठेवतो. जर आम्ही देवाला म्हटलो एखादी गोष्ट, तर त्यावेळेस तुमची प्रार्थना किंवा तुमचे शब्द स्वर्गात नमूद केले जातात. फार महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती स्वतःच्या शब्दाची किंमत करत नाही, जग पण त्याची किंमत करत नाही, आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरंच देवाचे आशीर्वाद उतरणं फार कठीण आहे. ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट बोलतो किंवा संकल्प करतो, एखादी गोष्ट ठरवतो, काहीही हो, त्या सत्संकल्पामध्ये, दैवी योजनेमध्ये आम्ही किंचितही बदल करायचा नाही. कधी मी लोकांना असं पाहतो, प्रभूने मला दाखवलंय, मला तिच्याबरोबर लग्न करायचंय.
कुणी दाखवलंय? आणि नंतर लग्न जमायला सुरुवात होते, सगळं सुपारी साखरपुडा हळद मसाला काय लावायचा वेळ येतो, ते नाही का चिकन मटन मॅरिनेट करून ठेवतात. थोडं काही भांडण झालं लग्नाच्या आधीच, मला नाही करायचं तुझ्याशी लग्न, तोंड नाही बघायचं. अरे पण तू तर सांगितलं, मला देवाने दाखवलंय. आता हा नेमका कोणता देव होता? ही कुठली योजना होती? हे काय होतं? ज्यावेळेस परमेश्वर तुमच्याशी बोलेल त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो त्या गोष्टी अटळ राहतील, स्थिर राहतील. परमेश्वर तुम्हाला एखादी गोष्ट दाखवेल त्यावेळेस ती गोष्ट तुमच्या जीवनात ती अटळ करणार आहे परमेश्वर. मग तुम्ही स्वतः त्या विश्वासात स्थिर राहू नाही शकले तर प्रश्न आला पाहिजे की खरंच हे देवापासून आहे का? आणि म्हणून आज आम्ही घेतलेली जबाबदारी पूर्ण करायची. आमेन. परिवारामध्ये लेकरं फार आळशी म्हणत चाललेत या दिवसांमध्ये. उठले की तोंड घेऊन लगेच बाहेर पळून जातात. अरे ते बिछाण्याच्या घड्या घालायला शिकवा त्यांना. ऐकताय तुम्ही चर्च? आता तुम्ही म्हणाल फारच बारीक सारी गोष्टी सांगताय, गरजेचं आहे. ज्याला घरात लेकरांना बिछाण्याच्या घड्या घालायच्या शिकवत नाहीत ना, जे आईबाप लहान लेकरांना, मोठ्यापणी त्यांच्या आयुष्याची घडी बसत नाही प्रियानो, लक्षात ठेवा. हे घरातले संस्कार, घरातल्या गोष्टी लेकरांना बालवयापासून शिकवायला सुरुवात करा. उठल्यानंतर त्यांचा दिवस कसा असणार आहे, त्यांनी बायबल कसं वाचायचं आहे, किती वेळ त्यांनी कुठल्या गोष्टीला द्यायचा आहे, मोबाईल किती बघायचा आहे, बाकी गोष्टी काय करायच्या, त्याच्यात काय बघणार आहेत, फोनमध्ये काय नाही बघायचं आहे, ते प्रत्येक गोष्ट त्यांना बालपणापासून शिकवा. खूप वर्ष झाले एका घरात मी जायचो आणि लहान मुलगा बापाला आई बहिणीहून शिव्या द्यायचा आणि ते हसायचे, बघा ना माझा मुलगा. आज असा कार्टून झालाय, तेव्हा दापलं नाही, आज इतका भयंकर झालाय, कोणालाच कंट्रोल होत नाही. आता बैलासारखी व्यसनही घालू शकत नाही त्याला, गेला कामातून. बालपणी त्यांच्यावर सुसंस्कार झाले पाहिजेत. जबाबदाऱ्या द्यायच्या, काम करायला सांगायचं, अभ्यासाचा वेळ ठरवून द्यायचा. आईबापाची जबाबदारी आहे, चाललंय म्हणून चालू देऊ नका. घरातल्या जबाबदाऱ्या, मंडळीतल्या जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या, तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या, तुम्ही जर एवढ्या गोष्टी बारकाईने तंतोतंत पाळल्या आणि हातात आलेली वेळ वाया जाऊ दिली नाही, परमेश्वर तुमचं एवढं कल्याण करेल. ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आहे, तुमच्यासारखा बिझनेस कोणाचा नसणार प्रियांनो. हालेलुया. तुमच्या कामामध्ये तुमचा बॉस तुमच्यावर एवढा खुश होईल की हा सगळे कामं तंतोतंत करतो. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्टी जेव्हा ती शिस्त उतरून येईल त्यावेळेस परमेश्वराचं अलौकिक आणि महान गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर त्याच्यात सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. यहुदाने संधी गमावलेली आहे, श्रीमंताने संधी गमावली आहे, या कुमारींनी, मूर्ख कुमारींनी संधी गमावली. आज आमच्या जीवनात ज्या ज्या वेळेस संधी येते त्या संधीचा बारकाईने विचार करायचा आहे. आज परमेश्वराने आपल्याला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. आज आम्हाला संधी आहे. आज जर 2 तासात जर येशू ख्रिस्ताचं येणं झालं, किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आज जर येशू आला तर आमची स्थिती किंवा आमचं मन त्यावेळेस काय म्हणणार आहे? येशू ख्रिस्ताने जग सोडण्याआधी पूर्ण झाले हा शब्द काढला. आमच्या रॅप्चरच्या आधी पण आम्हाला म्हणता आलं पाहिजे पूर्ण झाले. जे काम तू मला दिलं होतं ते काम मी नीट पूर्ण केले आहे. हालेलुया. जे जबाबदारी तू मला दिली होती, जे काम तू मला सोपवलं होतं, जी माझ्या दृष्टांताची भूमी आहे, जे काम माझ्यावर तू सोपवलं होतं ती मी अगदी नीट नेटकं पार केलेलं आहे. परमेश्वर त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती, त्यामध्ये आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळा लोक अनसॅटिस्फाईड असतात
बऱ्याच वेळा मनाचं समाधान होत नाही. 100 वर्षाचा म्हातारा वयस्कर माणूस मरणाच्या एकदम लास्ट स्टेजला आहे, तरी त्याला वाटतं की नातीचं लग्न बघितलं असतं तर बरं झालं असतं. नातीचं लग्न झालं असतं तर तिचा मुलगा मी बघितला असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे हौस संपत नाही माणसाची, समाधानी होत नाही. पण येशू ख्रिस्त वधस्तंभावरती 33.5व्या वर्षी एक तरुण असा ख्रिस्त 33.5 वर्षाचा वधस्तंभावर खेळलेला, तो म्हणतो पूर्ण झाले आहे. आपल्या पित्याचा संकल्प त्याने पूर्ण केला. आज आमच्या बापाचा संकल्प काय आमच्यासाठी, काय योजना त्याने आमच्यासाठी ठेवली. मोबाईलमध्ये गेम खेळत असाल, बंद करून टाका. तरुण लेकरांना विनंती आहे, डिलीट करा आज ते. एखादी गोष्ट तुमचा वेळ वाया घालवत असेल, टी व्ही असेल, एखादी गोष्ट असेल, नको तिथं तुमचा वेळ वाया जात असेल, आज त्या गोष्टी जीवनातून काढून टाका आणि बापाला विचारा, देवा तुझी काय जबाबदारी आहे माझ्या जीवनासाठी. जे देवाने दिलंय ते स्थिर धरून ठेवा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये किती मोठा अद्भुत देवाचा गौरव होत आहे. आमेन. बोला येशू मसीह की